नाश्त्यामध्ये होतं चिकनचा रस्सा आणि चपाती. रात्रीचाच रस्सा होता. पटपट नाश्ता केला. तिकडे डमरूचं चाललेला धिंगाणा, म्हणून त्याच्यासोबत जरा मी खेळत होते. मला बघून डोळे मारत होता. त्यानंतर आज जरा लवकरच मी क्लासला निघालेले, कारण की मला मॅडम बोललेले लवकर येत जा जरा. तर मग मी लवकर निघालेले. जाताना काही पाऊस नव्हता आणि निघतानाही नव्हता, पण क्लासमध्ये जेव्हा होते मी तर तेव्हा पाऊस आलेला. तर माझ्या स्कूटीवर सगळं पाणी सांडलेलं, तर पुसायला कापड पण म्हणून हाताने सीट पुसून घेतलं आणि नवीन सीटचं कवर पण बसवलं आहे उमेशने. तर ते जरा वेगळंच वाटतंय, म्हणजे छान वाटतंय, बट वॉटरप्रूफ आहे. आणि आधी ब्लॅक होतं ना, तर आता ते ब्राऊन कलरचं झालेलं आहे. त्यानंतर मस्त निघले घराकडे आणि घरी गेल्यानंतर आमचा वेगळाच तमाशा चालू झालेला. मला व्हिडिओ काढायचे होते जरा ते प्रोडक्ट्सचे, आणि डमरू मला खूप त्रास देत होता आणि तो बोलत होता मला सारखं बाहेर जायचं. तर मग मी काय केलं, त्याला बाहेर ठेवलं आणि ना खिडकी लावून घेतली. तर बघा कसा रडत होता. मग नंतर ना मला खूप दया आली त्याच्यावर, रडायला लागलेला तो. मग मी त्याला आतमध्ये घेतलेलं आणि मग काय असंच चालू होतं त्याचं. झोप करत होता, पण काय झोपतच नव्हता. शेवटी मी झोपवून घेतलं. माझे व्हिडिओ बनवायचे पण राहून गेले आणि मला खूप राग आलेला. 6 वाजले. म्हटलं आता काहीतरी खावं, मला खूप भूक लागलेली. ते मस्त पॉपकॉर्न मला दिसलेले, चीज पॉपकॉर्न होते. हे मस्त पॉपकॉर्न बनवले, चहा पेले आणि संध्याकाळच्या जेवणाला तयारीला लागले मी. आज होतं खिचडी भात सोयाबीन टाकून आणि मस्त चिकन फ्राय केलेलं. उमेशने हा शूट घेतलेला. आज उमेश तुम्हाला दिसणार नाही, बट हे रेकॉर्ड त्यांनीच केलेलं आहे. तर चला भेटू त्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, सबस्क्राईब करा. बाय बाय.